नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी राज्य यूट्यूब चॅनलमध्ये, तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजमध्ये सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पाल्याच्या शेतीबद्दल माहिती. बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला फोन्स अथवा SMS कॉलद्वारे विचारत होते की शेवग्याच्या पाला जी काय त्याच्या शेतीबद्दल आम्हाला माहिती पाहिजे. तर आपण आतापर्यंत शेवग्याची शेंगाची शेती जी काय त्याबद्दल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहेत. तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याची पाला जे काय आहे त्याबद्दल माहिती. आता सर्वात प्रथम याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की जी काही आपली शेंगाची व्हरायटी आहे तीच पाल्यासाठी यूज करतात. तर तसं नाही. शेवग्याचा पाला जी काय त्याच्यापासून पावडर आपण विकतो, म्हणजे बनवतात त्यापासून पावडर अथवा जे काही कॅप्सूल असतील, असे वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. तर ते प्रॉडक्ट बनवण्यासाठी आणि त्याची जी काही टेस्ट असते ती टेस्ट पण ज्या लोकांनी खाल्लेली आहे पावडर त्यांना ते समजते. तर आता समजा आपल्याला शेवग्याची जी काही पाल्याची शेती करायची आहे, तर त्याच्यामध्ये आणि शेवग्या शेंगाच्या शेतीमध्ये याच्यामध्ये खूप बदल आहे. तर सर्वात प्रथम याच्यामध्ये आपल्याला व्हरायटीचा विषय येतो. तर शेवग्याच्या पाल्यासाठी आपल्याला वलयपत्ती म्हणून व्हरायटी येते आणि त्याच्यामध्ये प्रति एकरसाठी आपल्याला जे काही बियाणं आहे ते बियाणं आपल्याला 2 ते 3 किलो बियाणं लागतं. आता तुम्ही म्हणाल एवढं कसं जास्त बियाणं लागतं? तर जी काही शेवग्याच्या पाल्याची शेती असते त्याची लागवड जी काय ती घनदाट असते. म्हणजे आपण याच्यामध्ये पाहिलं तर लागवडीचं अंतर जर पाहिलं तर तुम्ही 1 बाय 1 मीटर अथवा 1.5 बाय 1 मीटर याप्रमाणे ठेवू शकता. म्हणजे जी घनदाट लागवड असते त्यामुळे बियाणं हे काही जे काही जास्त लागतं. आणि आपली जी काही शेंगाची शेती असते त्याकरता आपल्याला प्रति एकरसाठी आपल्याला अर्धा किलोच बियाणं पुरेसं होतं. तर त्याचं कारण मुख्य असं आहे की याच्यामध्ये अंतर जास्त असतं. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पाल्यासाठी जी काही खुडणी असते, पहिली खुडणी ही तुम्हाला ही 40 दिवसामध्येच येते आणि शेंगाची जी काही आपली शेवग्याची शेती असते त्याला 6 महिने लागतात. तर आता याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी जे काही आपलं नियोजन आहे, तर याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल अथवा खत व्यवस्थापन असेल. आता खत व्यवस्थापन आपण जर पाहिलं तर लागवडीपूर्वी तुम्ही 8 ते 10 टन कुजलेलं जे काही शेणखत आहे ते प्रति एकरसाठी तुम्ही टाकू शकता. आता त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचा pH असेल अथवा माती परीक्षण असेल, त्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं असतं. परंतु बरेचसे शेतकरी जे काय ते ह्या गोष्टी करत नाहीत. आता त्यामध्ये तुम्ही रासायनिक खताचा वापर करताय अथवा ऑर्गॅनिक खताचा वापर करताय, त्यावरती त्या गोष्टी वेगवेगळ्या जे काय त्यावरती त्या अवलंबून असतात. आता याच्यामध्ये आपण अजून जर पाहिलं तर अजून याच्यामध्ये हंगाम जो काही लागवडीचा, ते लागवडीसाठी तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही जून जुलैमध्ये लागवड करू शकता आणि फेब्रुवारी मार्चमध्ये पण याची तुम्ही उन्हाळ्यामध्ये लागवड करू शकता. तर जी काही शेवग्याच्या पाल्याची शेती आहे ही तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ हा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे काय ते नवनवीन माहिती तुम्हाला अशा प्रकारची भेटून जाईल. तर पुन्हा भेटूयात आपण. पुन्हा जर अजून याच्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती लागत असेल व्हिडिओ, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात. धन्यवाद.